नमस्कार मित्रांनो, NK ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या फेब्रुवारी 2026मध्ये होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील IMP क्वेश्चन आपण अभ्यासत आहोत. बोर्ड परीक्षेच्या संदर्भातील बऱ्याच वेळेला विचारला गेलेला प्रश्न तो म्हणजे विधानांच्या संदर्भातले आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न विचारला जातो. तर त्या संदर्भात माहिती पाहूयात कोणते प्रश्न यामध्ये इम्पॉर्टंट असणार आहेत. एखाद्या काळानुसार उपयोगितेच्या वाढत्या वस्तूंची वाढणारी उपयोगिता, ते त्याला काल उपयोगिता असं म्हटलं जातं. काळानुसार उपयोगितेत वाढ होते म्हणून काल उपयोगिता. स्थळा ठिकाण याच्यानुसार झाली तर स्थल उपयोगिता आणि वस्तूच्या रूपात बदल झाल्याने रूप उपयोगिता. लक्षात ठेवा, काळ शब्द आला काल उपयोगिता, स्थल एखाद्या ठिकाण आलं स्थल उपयोगिता आणि रूप आकार आलं तर रूप उपयोगिता. त्यानंतर एका वस्तूची मागणी अनेक उपयोगांसाठी केली जाते तर तेव्हा त्याला संमिश्र मागणी असं म्हणतात. जसं वीज आहे बा, विजेची मागणी आपण करतो पण त्यापासून अनेक गरजा भागवल्या जातात. वस्तू एक, गरजा अनेक. थोडे विक्रेते असलेला बाजार त्याला अल्पाधिकार असं म्हटलं जातं. याच्यात थोडे विक्रेते असतात आणि ग्राहक मात्र असंख्य असतात. त्यानंतर आगामी आर्थिक वर्षातील सरकारची अपेक्षित प्राप्ती आणि नियोजित खर्चाचे विवरणपत्र जे असतं, वित्तीय विवरण, त्याला अंदाजपत्रक असं म्हटलं जातं. ज्याच्यात सरकारची अपेक्षित प्राप्ती आणि खर्च दाखवलेला असतो. मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवींना मागणी ठेवी असं म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूयात. पुढचा प्रश्न आहे, उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूंपासून मिळणारी उपयोगिता, ती आहे सीमांत उपयोगिता. वाढीव वस्तूपासून मिळते ती सीमांत उपयोगिता आणि सर्वांपासून मिळते ती एकूण उपयोगिता. किंमत स्थिर असताना इतर वस्तूंतील बदलांमुळे मागणीत घट होते तर तेव्हा त्याला काय म्हणतात, मागणीतील ह्रास असं म्हणतात. किंमत स्थिर आहे, इतर बदलांमुळे जेव्हा मागणी घटलेली आहे तेव्हा त्याला मागणीचा ह्रास म्हणायचं. प्रत्येक नग संख्येच्या विक्रीनंतर मिळणारी प्राप्ती, प्रत्येक शब्द आला की सरासरी, प्रत्येक आला की सरासरी, तर ही असते सरासरी प्राप्ती. आता प्रत्येक नग संख्या आणि प्राप्ती दिली की खर्च दिला आहे ते पहा. प्रत्येक नग संख्या आणि प्राप्ती दिली तर सरासरी प्राप्ती, प्रत्येक नग संख्या आणि खर्च दिला तर मग सरासरी खर्च. अशा पद्धतीने संकल्पना ओळखायच्या. असा कालावधी की ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादनाचा खर्च बदलणे शक्य असतं. बदल केव्हा होतो, जेव्हा दीर्घकाल आपल्याकडं असेल तेव्हाच बदल करणं शक्य असतं. कमी अल्प कालावधीत बदल शक्य नसतात. दिलेल्या वर्षात देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार येणारे मूल्य, तर तेव्हा त्याला काय म्हणतात, स्थूल देशांतर्गत उत्पादन. भौगोलिक सीमारेषा दिली म्हणजे देशातल्या देशात आलं म्हणून ते स्थूल देशांतर्गत उत्पादन. यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा. एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजमाप पूर्णतेत केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. त्यानंतर पहा, अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते तर ही मागणीची व्याख्या आहे, म्हणून संकल्पना असणारे मागणी. किमतीतील बदलांमुळे वस्तूच्या मागणीत घडून येणारा बदल किमतींमुळे आहे म्हणून किंमत लवचिकता. उत्पन्नामुळे मागणीत बदल झाला, उत्पन्न लवचिकता. आणि एका वस्तूच्या किमतीतल्या बदलाने दुसऱ्या वस्तूच्या मागणीत बदल झाला, छेदक लवचिकता. लक्षात ठेवा, प्रत्यक्ष व्यवहारात आढळून येणारा बाजार मक्तेदारीयुक्त, म्हणजे पूर्ण स्पर्धा ही व्यवहारात नाही आणि मक्तेदारी पण अस्तित्वात नाही, ह्या दोघांचं मिळून मक्तेदारीयुक्त बाजार बनतो आणि तो व्यवहारात आपल्याला पाहायला मिळतो असं चेंबरलेन यांनी सांगितलं. त्यानंतर स्वातीने पावसाळ्यात तिच्या वडिलांसाठी रेनकोट खरेदी केला. आता पावसाळा एक कालावधी या ठिकाणी आलेला आहे म्हणून काल उपयोगिता ही संकल्पना पाहायला मिळेल. त्यानंतर नेक्स्ट अर्थशास्त्रीय पारिभाषिक शब्द लिहा. यामध्ये वस्तूची विक्री वाढवण्यासाठी करावा लागणारा खर्च त्याला म्हटलं जातं विक्री खर्च. विक्री करण्यासाठी, विक्री वाढण्यासाठी जो खर्च जाहिरातींवरती किंवा बाकीच्या गोष्टींवरती होतो तो विक्री खर्च. त्यानंतर करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर दिला जाणारा कर, करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर दिला जाणारा कर तो असतो प्रत्यक्ष कर. कोणता, प्रत्यक्ष कर. त्यानंतर वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता,
काय म्हणतात त्याला? उपयोगिता. वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता उपयोगिता. उत्पादन कार्यात भांडवली यंत्रसामग्रीची होणारी झीज, झिजेला काय म्हणतो आपण? घसारा. झिजेला काय म्हणतो? घसारा. अशी इच्छा जिला खरेदी शक्तीच्या पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी, तिला मागणी म्हटलं जातं. मागणीची व्याख्या मी म्हटलं ही. त्यानंतर नेक्स्ट पुढचं पहा. किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलांचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते, किंमत स्थिर आहे, इतर घटकांच्या परिणामाने मागणी वाढली तर मागणीतील वृद्धी म्हटलं जातं त्याला. त्यानंतर मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी, मागणीनुसार काढल्या जाणाऱ्या ठेवी, त्याला मागणी ठेवी असं म्हणायचं. एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळी किंमत आकारले, त्याला मूल्यभेद असं म्हटलं जातं. बा, मूल्य म्हणजे किमतीतला भेद. एकच वस्तू आहे पण वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी, मग मूल्यात केलेला भेद, मूल्यभेद. यानंतर एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ. एका जादा नगसंख्येचं आलं की काय असतं? सीमांत. आणि काय? खर्चात वाढ म्हणून खर्च, सीमांत खर्च. फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल. फक्त उत्पन्नात बदल झाल्यामुळे मागणी बदलली. उत्पन्न लवचिकता. उत्पन्न लवचिकता. यानंतर नेक्स्ट पुढचा, आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा, तिला मागणी म्हटलं जातं. आता ती मोठी व्याख्या दिली होती, ती किती शॉर्ट शब्दांमध्ये बसवली पहा. आर्थिक शक्तीचे पाठबळ असलेली इच्छा. मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी, हे खूप वेळा विचारलं. मागणी ठेवी. उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंची होणारी झीज, घसारा आपण पाहिल्याच. किमतीतील शेकडा बदलांच्या प्रमाणाइतकाच वस्तूच्या मागणीतील शेकडा बदलांचं बदल असेल तर ती लवचिकता. किमतीच्या प्रमाणाइतकेच म्हटलं की एकक लवचिक, सारखेच लवचिक. त्यानंतर विशिष्ट कालावधीतील देशाच्या आयात व निर्यात मूल्यातील फरक. विशिष्ट कालावधीमध्ये देशाच्या आयात व निर्यातीतला फरक, त्याला म्हटलं जातं व्यापार तोल. त्याला म्हटलं जातं व्यापार तोल. अशी इच्छा जिला खरेदी शक्तीचे पाठबळ आणि ते खर्च करण्याची मानसिक तयारी असते. इच्छा. रिपीट प्रश्न आहे कुठला? मागणी. एका जादा नगसंख्येच्या उत्पादनामुळे एकूण खर्चात, एका जादा म्हटलं की मी काय सांगितलं? सीमांत लिहायचा. आणि कशात? एकूण खर्चात, म्हणजे खर्चात आहे ना, मग सीमांत खर्च ही संकल्पना या ठिकाणी असणार. बाजाराचा असा प्रकार ज्यात काही विक्रेते आहेत. काही विक्रेते कोणता? अल्पाधिकारामध्ये काहीच लोक असतात. त्यानंतर एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू सेवांचे बाजारभावानुसार येणार. देशाचे भौगोलिक सीमा, त्याच्या आतमध्ये म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न आहे. देशाच्या भौगोलिक सीमा म्हणजे स्थूल देशांतर्गत उत्पादन असं या ठिकाणी आलं पाहिजे. एका वर्षाच्या कालावधीत देशाच्या भौगोलिक सीमारेषेच्या आत उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू सेवांच्या बाजारभावानुसार येणं. राष्ट्रीय उत्पन्न पण झालेलं आणि भौगोलिक सीमांच्या आतमध्ये आहे, त्याच्यामुळं देशांतर्गत उत्पादन पण संकल्पना चालू शकते. त्यानंतर राष्ट्रीय भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केली जाणारी वस्तू सेवांची खरेदी विक्री, अंतर्गत व्यापार म्हटलं जातं त्याला. तर एकंदरीत मित्रांनो अशा पद्धतीने हे होते पारिभाषिक शब्दांवरती आधारित असलेले काही महत्त्वाचे प्रश्न. याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन वाटतात ते तुम्ही अभ्यासू शकता, पण ह्या प्रश्नांचा एकंदर तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने इतर राहिलेल्या प्रश्नांच्या संदर्भातल्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार. शनिवारपासून 2 ते 3 दिवस मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या काही भागामध्ये अंशतः वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता.